नमस्कार. आज मी तुम्हाला तिलकुंद चतुर्थीनिमित्त तिळाचे मोदक बनवून दाखवणार आहे. हे मोदक अगदी साधे सोपे आणि अगदी झटपट तयार होतात. तर अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे हे मोदक तयार होतात. तर इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता खूप छान मऊ असे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे हे मोदक तयार होतात. तर आज आपण इथे 3 पद्धतीने 3 साच्यांचा वापर करून हे मोदक तयार करणार आहोत. तर हे मोदक कसे करायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी इथे घरातील कोणत्याही एका वाटीने आपण बिन पॉलिश 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, वेलची पावडर, पाऊण वाटी गूळ, साधं गूळ आहे आणि अर्धी वाटी आपण इथे शेंगदाणे घेतले आहेत. तर एका फ्राय पॅनमध्ये आपण आता प्रथम शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर इथे अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतले आहेत आणि स्लो गॅसवर आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाणे छान स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता शेंगदाणे छान आपले भाजून झालेले आहेत आणि आता शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. तर आता हे शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. त्याच फ्राय पॅनमध्ये आपण 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. इथे मी बिन पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत. तुम्हाला जर पॉलिशवाले तीळ मिळाले तरीसुद्धा चालेल. तर स्लो गॅसवर आपल्याला तीळ छान भाजून घ्यायचे आहेत. तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. स्लो गॅसवर छान तीळ भाजल्यामुळे मोदकाला छान असा खमंगपणा येतो. तर हे तीळ छान भाजले की असे तडतड असे वर उडू लागतात. तर इथे पाहू शकता तीळ छान आपले भाजले गेले आहेत आणि आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. तर इथे आपले हे तीळ छान भाजून झाले आहेत आणि एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे आहे. तर इथे आपले तीळ छान थंड झालेले आहेत. तीळ हे छान थंड करूनच घ्यायचे आहेत. गरम असताना जर ते मिक्सरला लावले तर त्याला तेल सुटू शकतं. तर आता आपण हे तीळ छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. पाहू शकता. तर इथे लक्षात ठेवा तीळ थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचे आहेत. आता एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी आपण शेंगदाणे भाजलेले ते थंड करून त्याचे छान आपण बारीक करून घेतलेले आहेत. तर इथे शेंगदाणे छान बारीक करून झालेले आहेत. आता त्याच भांड्यामध्ये आपण पाऊण वाटी इथे साधं गूळ घेतलेलं आहे. तर हे साधं गूळच घ्या. तर इथे आपण पाऊण वाटी साधं गूळ घेतलेलं आहे बारीक करून. गूळ हे बारीक करूनच घ्या म्हणजे मोदक छान गोड असे व्यवस्थित होतात. तर इथे आपण वेलची पावडर घेतली आहे. वेलची पावडरमुळे खूप छान असा स्वाद येतो. आणि जे आपण बारीक करून घेतलेले तीळ आहेत ते आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान एकत्र करून घेणार आहोत. तर इथे आपण आता 1.5 चमचा छोटा पोहे खाण्याच्या चमच्याने 1.5 चमचा आपण साजूक तुपाचा वापर करणार आहोत. तर अगदी 1.5 चमचा साजूक तुपाचा वापर करा म्हणजे छान असे हे मोदक तयार होतात. तर आता आपण मिक्सरचं भांडं मिक्सरला लावून आपण चालू बंद मिक्सर करणार आहोत. तर इथे पाहू शकता छान आपलं हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे. तर इथे मिक्सर छान चालू बंद करूनच हे मिश्रण छान आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत म्हणजे छान असं मिश्रण तयार होतं. इथे पाहू शकता गूळ अगदी छान मिश्रणामध्ये मिक्स करून झालेलं आहे म्हणजे हाताने वेगळं असं एकत्र करण्याची आवश्यकता नाही आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच गुळाचा वापर केल्यामुळे छान मिश्रण तयार करून झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर ह्या मिश्रणाचे छान असे मोदक तयार होतात. तर गूळ आपण वेगळं असं मिक्स करण्याची आवश्यकता नाही. अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये सहज छान आपलं हे मिश्रण तयार करून झालेलं आहे. तर आता आपण ह्या मिश्रणाचे मोदक करायला घेणार आहोत. तर इथे प्रथम आपण मीडियम साईजचे मोदक करणार आहोत. तुम्ही कोणत्याही साईजचे मोदक करू शकता. तर इथे माझ्याकडे हे मीडियम साईजचा मोदकचा साचा आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता हे मोदक छान तयार करून घेणार आहोत. आता ह्या साच्यामध्ये आपण थोडं थोडं मिश्रण भरून छान आपण अशा पद्धतीने मोदक छान तयार करून घेणार आहोत. मोदक साच्यामध्ये थोडं थोडं मिश्रण भरून अशा पद्धतीने छान आपण मोदक तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता छान आपला तिळाचा मोदक तयार करून झालेला आहे. तर अशा पद्धतीने छान आपले हे मोदक तयार होतात. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे हे मोदक तयार होतात. तर सर्व मोदक अशा पद्धतीने आपण छान करून घेणार आहोत.
इथे आपले हे छान असे तिळाचे मोदक तयार करून झालेले आहेत। तर आता ह्याच मिश्रणापासून आपण एक मोठा मोदक तयार करणार आहोत। इथे माझ्याकडे पाव किलोचा साचा आहे, तर आपण ह्या साच्यामध्ये पाव किलोचा एक मोदक छान तयार करणार आहोत। तर इथे तुम्हाला जर अशा पद्धतीचा जर साचा मिळाला तर तुम्ही एक मोदक असा मोठा तुम्ही करू शकता। छान असा मोदक तयार होतो। तर साच्यामध्ये छान आपण अशा पद्धतीने मिश्रण भरून घेणार आहोत आणि इथे पाहू शकता पाव किलोचा छानसा मोठा आपला मोदक तयार झालेला आहे। तर बाप्पाच्या प्रसादासाठी हा नक्कीच तुम्ही एक असा हा मोदक तयार करू शकता। तर इथे आपला हा तिळाचा छान मोदक तयार करून झालेला आहे। तर तुम्हाला जर पाव किलोचा साचा मिळाला तर नक्कीच असा हा एक मोदक छान तयार करून घ्या। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। एकाच मिश्रणामधून आपण 3 पद्धतीचे म्हणजे 3 साच्यांचे मोदक करून बघितले। खूप छान अगदी छोटे मोठे मोदक असे बनवू शकतो। तर अगदी अशा पद्धतीने तुम्ही तिळाचे मोदक बनवू शकता। तर इथे आपण आता छोट्या साईजचे मोदक बनवणार आहोत। तर मिश्रण छान आपण अशा पद्धतीने भरून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण छान तिळाचे मोदक बनवून घेणार आहोत। तर एकाच मिश्रणापासून आपण 3 पद्धतीने छान मोदक तयार करून घेतलेले आहेत। इथे आपले छान असे छोटे मोदक तयार करून झालेले आहेत आणि आता एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत। सर्व मोदक आपण अशा पद्धतीने छान बनवून घेणार आहोत। इथे आपले छान तिळाचे मोदक तयार करून झालेले आहेत। आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये।